रामकृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला नमस्कार करून, ज्याचे खोड वक्र आहे आणि ज्याचे शरीर मोठे आहे, हे देवा माझ्या सर्व कार्यांत तुझा आशीर्वाद देऊन सदैव विघ्नमुक्त कर. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा. अभंग 647. आले भरा केने एरजान चुके जेने, उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी. वाहती मार्ग अवघे मोहरले जग, तुका म्हणे माप खरे आना माझे बाप. 647. ज्याच्यामुळे जन्म मरण चुकते असा भक्ती सुखाचा माल पंढरीच्या पेठेत आला आहे, तो तुम्ही लुटा. पंढरी हे विठुरायांनी भक्तांना इनाम दिलेले गाव आहे. पांडुरंग हा भक्तिमाल विटेवर उभा आहे. या नगरीची चौकडे भरभराट झाली आहे. पंढरीच्या मार्गावरून लोकांची गर्दी वाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांनो, हा माल खरेदी करण्यासाठी भक्तीचे खरे माप आणा. 648. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुखवसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई. माझी अल्प हे वासना तू तो उदराचा राणा, तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे. हे लक्ष्मी वल्लभा, हे दिनाच्या नाथा, ब्रह्मांड निर्माता ब्रह्मदेव ज्या कमळात राहतो ते कमळ ज्याच्या नाभीत आहे, अशा पद्मनाभा देवा, तुला एकच विनंती आहे, मला तुझ्या पायाशी ठेव. कारण तिथे सर्व सुख आहे. उदराचा राणा असणाऱ्या देवा, तू मोक्षाचे दान करणारा आहे. ही माझी अल्प इच्छा आहे. माझ्या प्रारब्धाच्या भोगाने मला क्लेश होत आहे, म्हणून मी त्वरेने धावत आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 649. करी ऐसे जागे वेळोवेळा पाया लागे, प्रेमे झोंबे कंठी देह धरणीये लोटी. राहो लोकाचार पडो अवघा विसर, तुका म्हणे ध्यावे तुझ व्याभिचार भावे. देवा, खोट्या प्रपंच मोहात भ्रमित झालेल्या मला असे जागृत करा की वेळोवेळा तुझ्या पायाला लागेल. तुमचे प्रेम नामरूपाने कंठात जडून राहू. माझा देह तुझ्या प्रेमात धरणीवर लोटांगण घालो. मला असा जागृत करा की लोकाचार संपून जाऊ, सर्वांचे विस्मरण व्हावे. व्याभिचार भावाने जाराचे ध्यान करणाऱ्या जारीनी स्त्रीप्रमाणे आम्ही तुमचे ध्यान करतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 650. टाळदिंडी हाती वैकुंठीचे ते सांगाती, जाल तरी कोणी जागा करा सिदोरी ते वेगा. जाती साधा वितते ते असो द्यावे चित्त, तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल. हातात टाळ विना पताका घेऊन अभंग गात जाणारे वैष्णव वैकुंठ मार्गाचे सांगाती आहे. ज्यांना वैकुंठाला जायचे त्यांनी या वैष्णवांच्या सोबतीने जावे. मार्गावर लागणारी पुण्याची शिदोरी त्वरेने बांधून घ्यावी. ते सर्वांना चला म्हणून हाका मारित आहेत, त्याकडे सर्वांनी लक्ष ठेवावे. तुकाराम महाराज म्हणतात, ते पहा, हरिभक्त विठ्ठलाचे नाम गात वैकुंठाला जात आहेत. 651. वाया जातो देवा नेने भक्ती करू सेवा, आता जोडो निया हात उभा राहिलो निवांत. करावे ते काय नकळे अवलोकी तो पाय, तुका म्हणे दान दिले पदरी घेईन. 651. देवा, माझे जीवन व्यर्थ जात आहे, परंतु भक्ती सेवा कशी करावी हे कळत नाही. मी तुमच्याकडे हात जोडून निवांत उभा आहे, दुसरे काय करणार, काय करावे हे सुचत नसल्यामुळे तुमच्या पायाकडे पाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही द्याल ती मी दान पदरात घेईन. 652. जीवींचा जिवाळा पाहू आपुलिया डोळा, अम्मा विठ्ठल एक देव एर अवघेची वाव. पुंडलिकाचे पाठी उभा हात ठेवणी कटी, तुका म्हणे चित्ती वाहू रखुमाईचा पती. आमच्या जीवीचा जिव्हाळा
असलेल्या विठ्ठलाला आम्ही आमच्या डोळ्याने सुखाने पाहू. आम्हाला एकच एक परमात्मा म्हणून श्री विठ्ठल आहे. त्याच्या वाचून सर्व निरर्थक वाटते. तो पुंडलिकाच्या पाठीशी कटेवर ठेवून उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा रखुमाईचा पती आम्ही चित्तात धरून ठेवू. 653 जीव खादला दैवते माझा येणे महाभूते, झोंबले निरुते काही करिता न सुटे. आता करू काय न चले करिता उपाय, तुम्हा आम्हा सये विघडा विघड केली. बोलता दुश्चिंती मी ओपडिले भ्रांती, आठवहा चित्ती नये म्हणता मी माझे. भलतेची चावळे जना अवघिया वेगळे, नाठवती बाळे आपपर सारिके. नका बोलो सये मज वचन न साये, बैसाल त्या राहे उग्या वाचा खुंटोनी. तुम्हा आम्हा भेटी नाही झाली जीवेंसाठी, तुका म्हणे दृष्टी पहा जवळी आहे ती आहे तो. महाराज येथे श्री सखी रूपकात बोलतात. ते म्हणतात, हे सखे, विष्णू दैवत रूपी महाभूताने माझा जीव खाऊन टाकला. तो माझ्या जीवाला झोंबला आहे. कितीही उपाय केले तरी माझ्यापासून संबंध तुटत नाही. आता याला मी काय करा? कोणताच उपाय चालत नाही. भेदात्मक बुद्धीला उद्देशून ते म्हणतात, हे सखे, या महाभूतानेच तुझे माझे सख्यत्व बिघडून दुरावा निर्माण केला आहे. असे बोलता बोलता माझी शुद्ध हरपून गेली आहे. मी भ्रांतीमध्ये पडलो. माझा देह व परिवार माझे म्हणण्या इतके देखील आठवण राहिली नाही. जनरीत सोडून मी भलतेच वरळत आहे. माझी मुले बाळे मला आठवत नाही. मला आपले व परके हा दुजाभाव राहिला नाही. तो नाहीसा झाला आहे. हे सखे, तू एक अक्षरी बोलू नकोस, कारण मला एक शब्दही खपत नाही. तेव्हा काही न बोलता ज्यांना इथे बसावयाचे असेल त्यांनी राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे सखे, आता यापुढे तुझी व आमची भेट होणार नाही. कारण आता अशी स्थिती निर्माण झाली आहे. ती नीट पहा म्हणजे कळेल. माझा जीवच विष्णुरूप झाला, त्यामुळे तुमच्या दृष्टीला सदैव माझ्याजवळ दिसेल. 654 माझे आराधन पंढरपुरीचे निराधन निधान, तया एका विन दुजे काही नेने पंढरी राजे. दास विठ्ठलाचा अंकित अंकिला ठाईचा, तुका म्हणे आता नवे पालट सर्वथा. माझे आराध्य दैवत पंढरीचे निधान पांडुरंग आहे. एकमात्र पंढरी राजाहून मी दुसरे काही जाणत नाही. मी मूळचा त्याचा दास आहे, त्याचा अंकित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता विठ्ठलाच्या ठिकाणी अनन्य बुद्धीमध्ये कधीही बदल होणार नाही. 655 आता आम्हा हेची काम, वाचे गाऊ तुझे नाम. वाहुनिया टाळी प्रेम सुखे आनंदे नाचावे. अवघे झाली आरानुक मागे पुढे सकळिक. त्रिपुटीचे दुःख प्रारब्ध सारिले. गोदातटे निर्मळे देवदेवांची देऊळे. संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. तुका म्हणे पंढरीनाथा आनिक नाही मज चिंता. योगक्षेम माथा भार तुझ्या घातला. आता यापुढे अखंडपणे तुझे नाम घ्यावे हेच काम उरले आहे. यामध्ये कधीही अंतर पडू देणार नाही. नामानंदात आनंदाने टाळी वाजवावी, प्रेमाच्या तालात नाचावे हेच काम फार प्रिय वाटते. आता यापुढे मनपूर्वक समाधान झाले आहे. संसारातील 3 प्रकारची दुःखे आणि प्रारब्ध मी नष्ट केली. गोदावरीच्या निर्मळ तीरावरील देवदेवतांची मंदिरे पाहण्यात, त्यांचे दर्शन घेण्यात, त्यांच्या मेळ्यात सुखाने वेळ जातो. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीनाथा, माझ्या योगक्षेमाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली, त्यामुळे मला काही चिंता नाही. 656 चोरटे सुने मारिले टाळे. केहू करी परी नसंडी चाळे. ऐसे एक दुराचारी गा देवा. आपुलिया जीवा घात करी. नाक गेले तरी लाज ना विचार. हिंडे फजित खोर दारोदारी. तुका म्हणे कर्म बळीवंत गाढे. नेदी तया पुढे मागे सरो. 656 कुत्र्याला चोरून खायची सवय असते. त्याच्या डोक्यात काहीतरी घातले तरी तर ते ओरडते, पण त्याची सवय सुटत नाही.
अशा वृत्तीची दुर्वर्तनी माणसे जीवाचा घात झाला तरी वाईट सवयीचा त्याग करीत नाहीत. पापाचे शासन म्हणून मिळाले त्या माराने त्यांचे नाक तुटले तरी त्यांना खंत वाटत नाही असे मूर्ख फजितखोर लोक दारोदार हिंडत असतात. अशा दुराचार्याचे प्रारब्ध बलाढ्य असते ते त्यांना त्यातून सुटण्याचा उपाय करण्यासाठी संधी देत नाही. त्यांना कर्मभोग भोगावेच लागतात. 657 मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तो अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप मनोनिया पुराणी उपदेश साधन उद्भट आम्हा सोपी वाट वैकुंठीची तुका म्हणे जना सकळांसहित घेऊ अखंडित प्रेम सुख. गर्भवासाच्या भीतीने ऋषीमुनी मुक्त झाले. जन्म मरणाची यरझार चुकवली पण हरिभक्तांच्या प्रेमानंदाकरिता आम्हा विष्णुदासांना गर्भवासातही सुख नाही, उलट तो सुखाह वाटतो. विठ्ठल अंतर्बाह्य उत्प्रोत भरला आहे. या अधिष्ठानावर सगळा संसार ब्रह्मरूप केला, त्यामुळे आम्ही गर्भवासातही नित्यमुक्तच आहोत. या भक्तीने वैकुंठाची वाट सोपी झाली. सारी पृथ्वी वैकुंठ रूप झाली. तुकाराम महाराज म्हणतात, आता वैकुंठातील सुखानंद हरिभक्तीच्या साह्याने या मृत्यूलोकातच अखंड भोगू. 658 न करावी स्तुती माझी संतजनी होईल या वचनी अभिमान भारे भव नदी नुतरवे पार दुरावती तूर तुमचे पाय तुका म्हणे गर्व पुरविल पाठी होईल माझ्या तुटी विठोबांची. तुकोबा संतांना विनवतात, तुम्ही कृपा करून माझी स्तुती करू नका. स्तुती हे अभिमानाचे विष माझ्यात भिनेल व माझा नाश होईल. अभिमानाच्या भारामुळे भवनदी पार करून पलीकडे जाता येणार नाही. तुमचे पायही दुरावतील. देवाला अभिमान खपत नाही आणि मला अभिमान जडला तर माझा विठोबा मला दुरावेल असे तुकाराम महाराज म्हणतात. 659 तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारे उतरेन खरे भवनदी. तुमच्या दासाचाही दास करून मला तुमच्या सेवेत ठेवा आणि मला आशीर्वाद द्या. वेद पुराणातील नवविधा भक्ती माझ्याकडून तुम्ही करवून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या चरणाच्या आधाराने मी हा संसार सागर पार करेन. 660 चोरटे काचे निघाले चोरे चोरी आपले तैसे पारखे घरी नाही नफा नागवे आपण गमावले कान हात पाय बुद्धिहीन नये काहींची कारणा तयासवे जाना तेची सुख तुका म्हणे नाही ठाऊके वर्म तयासी ते कर्म ओढवेले. 660 चोरीच्या धंद्यात नुकताच शिरलेला चोर आपल्या घरात सराईतपणे वावरतो, त्याप्रमाणे चोरी करायला गेलेल्या घरात बिंदास वावरू लागला. त्याचा होलीने घरमालक जागा झाला. त्याने चोराला पकडून त्याचे हात पाय नाक कापून त्याची फजिती केली. त्याप्रमाणे मंदबुद्धी माणसाचा उपयोग नसतो. ज्याच्या संगतीत राहणाऱ्याला दुःख सोसावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही कामाचे मर्म ज्याला कळत नाही त्याला फार त्रास सोसावा लागतो. 661 समर्थाचे बाळ केविलवाने दिसे तरी कोणा हसे जनदेवा अवगुणी जरी झाले ते ओंगळ करावा सांभाळ लागे त्याचा तुका म्हणे जैसा तैसा मी एक पतित परी मुद्रांकित झालो तुझा. 661 सामर्थ्यवान राजाचे लेकरू दिनवाने दिसत असेल तर देवा मला सांगा की लोक कोणाकडे बघून हसणार. तो अवगुणी ओंगळवाने दिसत असेल तरी राजाला त्याचा सांभाळ करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तसा मी पापी दुर्गुणी असलो तरी मी तुझ्या अंकित झालो म्हणून तुम्हाला माझे रक्षण करावे लागणार. 662 गाढवाचे अंगी चंदनाची उटी राखेसवे भेटी केली तेने सहज गुण जयाची देही पालटतो काही नव्हे तया माकडाचे गळा मोलाचा मणी घातला चावोनी थुंकोनी टाकी तुका म्हणे खळा नावडे हित अविद्या वाढवित आपुले मत
गाढवाला चंदनाची उटी लावली तरी घाणीच्या ढिगाऱ्यावर जाऊन राख माती अंगाला लावून घेणार, त्याप्रमाणे त्याच्या अंगात जो स्वभावता गुण असतो तो सहजासहजी लवकर बदलत नाही. अभक्ताला पाखंडच आवडणार, परमार्थ आवडत नाही. अशुद्ध मन असणाऱ्याला उपदेश पचनी पडत नाही. त्याप्रमाणे माकडाच्या गळ्यात अनमोल मोती बांधला तर ते चावून टाकणार. तुकाराम महाराज म्हणतात, दुष्ट लोकांची हित कळत नाही, ते स्वतःच्या अविद्येचाच गर्व करतात. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदेवर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.